खुसखुशीत मऊ जाळीदार गुलगुले कसे बनवायचे ते बघणार आहोत। गूळ घालून हे गुलगुले आज आपण बनवलेले आहेत, त्यामुळे ते खूपच पौष्टिक आहेत। त्याचबरोबर 8 दिवसापर्यंत छान ते टिकले जातात, अजिबात खराब होत नाही। गुलगुले आतून तुम्ही बघू शकाल मस्त मऊसूत जाळीदार झालेले आहेत, अजिबात तेलकट झालेले नाहीत। गुलगुले बनवताना आपण त्यामध्ये एक पदार्थ टाकून घेतलेला आहे, त्यामुळे गुलगुले अजिबात तेलकट होत नाही। खूप मस्त चविष्ट पौष्टिक असे गुलगुले बनवून कमी साहित्यामध्ये तयार होतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी नेहमीप्रमाणेच खूप सोप्या पद्धतीने तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे, तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। चला तर मग गुलगुले बनवायला सुरुवात करूया। गुलगुले बनवण्याकरता मीडियम साईज 3 वाट्या इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ न चाळताच वापरायचं आहे, कारण त्यामध्ये कोंडा असतो, कोंड्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे आपण पीठ न चाळता 3 वाट्या घेतलेल्या आहे। ज्या वाटीने आपण गूळ घेतलेला आहे त्या वाटीने 3 वाट्या गव्हाचं पीठ, 1 वाटी गूळ पावडर घेतलेली आहे किंवा बारीक चिरलेला गूळ घ्यायचा आहे, पाऊण वाटी एकदम बारीक रवा व 1 चमचाभर बेकिंग पावडर घेतलेली आहे। बेकिंग पावडर ऐवजी तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा अर्धा चमचा वापरू शकता। ज्या वाटीने आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे। एका बाउलमध्ये गूळ व पाणी आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ पूर्णपणे पाण्यामध्ये आपल्याला वितळून घ्यायचं आहे। हे प्रमाण अगदी अचूक आहे। गूळ आपल्याला एकदम बारीक चिरलेला किंवा किसलेला वापरायचा आहे, त्यामुळे गूळ पटकन पाण्यामध्ये विरघळला जातो। गूळ संपूर्णपणे पाण्यामध्ये विरघळलेला आहे। गुळाचं पाणी एकदा आपल्याला गाळणीने चांगलं गाळून घ्यायचं आहे, त्यामुळे गुळामध्ये असलेला कचरा वगैरे निघून जाईल। गुळाचं पाणी चांगलं गाळून झालं की त्यामध्ये पाऊण वाटी 0 साईजचा म्हणजेच बारीक रवा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। गुलगुले तेलकट होऊ नये याकरता सिक्रेट पदार्थ म्हणजे इथे आपण बारीक रव्याचा वापर केलेला आहे। रवा टाकून घेतल्यामुळे गुलगुले चवीला खूप छान होतात, त्याचबरोबर अजिबात तेलकट होत नाही, त्यामध्ये जास्तीचं तेल ॲब्झॉर्ब होत नाही। रवा टाकून घेतला की त्यामध्ये थोडं थोडं करून 3 वाट्या पीठ टाकून चांगलं भिजवून घ्यायचं आहे। कुठलाही गोडाचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं, त्यामुळे आपण चिमूटभर मीठ टाकून घेतलेलं आहे। थोडं थोडं करत संपूर्ण पीठ आपण या गुळाच्या पाण्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, भिजवून घ्यायचं आहे। या पद्धतीने विक्सचा वापर केल्यामुळे गुलगुल्याचं पीठ भिजवण्यासाठी सोपं जातं। तुम्ही हाताने सुद्धा हे पीठ भिजवून घेऊ शकता। थोडं थोडं करत संपूर्ण पीठ गुळाच्या पाण्यामध्ये भिजवून झालं की त्यामध्ये 1 चमचाभर बेकिंग पावडर टाकून घ्यायचे आहे, त्यावरती थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे। साधारण 4 ते 5 चमचे आपण इथे पाणी टाकून घेतलेलं आहे। पीठ पुन्हा एकदा चांगलं भिजवून घ्यायचं आहे। बेकिंग पावडर ऐवजी तुम्ही इथे अर्धा चमचा बेकिंग सोडा देखील वापरू शकता। पीठ चांगलं भिजवून घ्यायचं आहे। हे पीठ किंवा ही जी कणिक आहे ती आपल्याला एकदम जास्त घट्ट ठेवायची नाही किंवा एकदम पातळ देखील ठेवायची नाही। हे पीठ आपण थोडंसं पातळ ठेवलं तर गुलगुले आतून कच्चे राहतात किंवा पिठळ राहतं, त्याचबरोबर हे पीठ एकदम घट्ट दाटसर ठेवलं तर गुलगुले आतून कच्चे राहतात। त्यामुळे हे पीठ या पद्धतीने मीडियम साईज आपल्याला भिजवून घ्यायचं आहे। एकदम जास्त पातळ देखील करायचं नाही किंवा घट्ट देखील ठेवायचं नाही। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हे पीठ आपल्याला चांगलं भिजवून घ्यायचं आहे। बेकिंग पावडर टाकून घेतल्यामुळे गुलगुले आतून छान सॉफ्ट मऊ लुसलुशीत जाळीदार होतात। गुलगुले बनवण्यासाठीचं परफेक्ट पीठ तयार झालेलं आहे। आता आपण हे पीठ झाकण ठेवून 5 मिनिटं बाजूला ठेवून देऊ व त्यानंतर लगेचच गुलगुले बनवायला घेऊयात। साधारण 5 मिनिटं हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे, कारण आपण यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे। 5 मिनिटं भिजवून घेतल्यामुळे तुम्ही बघू शकाल आधी थोडंसं पीठ पातळ होतं, आता रव्याने पाणी शोषून घेतल्यामुळे पीठ थोडंसं घट्ट दाटसर झालेलं आहे। लगेचच आपण गुलगुले बनवायला घेऊयात। गुलगुले तळण्यासाठी आपण तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। तुम्ही इथे तेलात किंवा तुपात गुलगुले तळून घेऊ शकता। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे व आपण भजी सोडतो त्या पद्धतीने एक एक भजी या पद्धतीने सोडून घ्यायची आहेत। मीडियम फ्लेमवर साधारण 3 ते 4 मिनिटं ही भजी आपल्याला पूर्णपणे दोन्ही बाजूने चांगली खरपूस रंगावरती तळून घ्यायची आहेत। तुम्ही बघू शकाल एकही भजी किंवा हे गुलगुले तेलामध्ये सुटलेले नाहीत किंवा फुटलेले नाहीत, मस्त टम्म फुगले गेलेले आहेत। छान असे खरपूस रंगावरती तळून झाले की आपल्याला ह्या झाऱ्याने काढून घ्यायचे आहेत। याच पद्धतीने संपूर्ण पिठाचे गुलगुले आपण तळून घेऊयात। रंग देखील खूप छान आलेला आहे। खूप सोप्या जुन्या पारंपरिक पद्धतीने मस्त असे टम्म फुगलेले भरपूर जाळीदार गुलगुले बनवून तयार झालेले आहेत। खूप मस्त सुगंध सुटलेला आहे। तुम्ही हे गुलगुलेचे पीठ भिजवताना यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे बडीशेप किंवा विलायची पावडर देखील वापरू शकता।